तर सामना सुरू होतोय या ओली विपक्ष पिंपलास या दोन संघामध्ये. 4 षटकांचा सामना. पॉवरप्लेचं पहिले षटक घालण्यासाठी प्रशांत गायकवाड सज्ज होतोय. तर सर्व जोडी मैदानामध्ये स्ट्रायकर फलंदाज वंडरबॉय भिवंडे, ओवली आचार्य जयेश पाटील, तर त्याच्यासमोर त्याचा सहकारी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मोनिश जोशी MJ. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू. पहिला चेंडू छोट्या बॅकलूपचा वापर करून केवळ चेंडूला ढकललेला आहे कव्हर पॉईंट रिझनकडे. एकेरी धावेसाठी एकेरी धावेने आपला अकाउंट ओपन करतो फलंदाज जयेश पाटील. एकेरी धावेने अकाउंट ओपन होतोय गावदेवी ओवले या संघाचं. दोन क्षेत्ररक्षक ऑलरेडीमध्ये तैनात केलेले आहेत. डीप मिड विकेट आणि स्टेट लॉंग रिझनमध्ये सन ऑफ तानाजी देवेंद्र ठाणगे आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत गायकवाड सामोर जाईल यावेळी फलंदाज मोनिश जोशी. इथे मात्र तगडा फलंदाज आणि तगडा फटका आपण पाहतोय. चेंडूला सरळ फेकून दिलेला मिड विकेटच्या वरून सीमा पार षटकार. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. चेंडू स्लॉटमध्ये आणि मोनिश जोशी यांनी त्याला पाठवलेलं आहे पार्किंग प्लॉटमध्ये. षटकाराने संघाची धावसंख्या 7. पहिले षटक मार्गस्थ असताना प्रशांत गायकवाड मागील चेंडूवर फलंदाज शांत ठेवू शकला नाही. इथे मात्र आणखीन एक फटका इनसाइड आउट आणि हा चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. यावेळी क्षेत्र निवडलेलं कव्हरच्या वरून षटकार पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता शॉर्ट वाईड अँड पनिश रिप्लेमध्ये अगदी इनफिल्डच्या वरून सलग दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय मोनिश जोशी याच्या बॅटमधून. जोशी जोशमध्ये आपण पाहतोय ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय. यावेळी मात्र सरळ मिडविकेटच्या हातामध्ये सॉफ्ट डिसमिसल आणि फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. पहिला फलंदाज बाद मोनिश जोशी याची गेली संपुष्टात. अतिशय सुरेख झेल पप्पू पास हो गया. चांगला झेल तिथे पप्पू यांनी पकडलेला आहे आणि परिणामस्वरूप 2 षटकारानंतर धोकादायक ठरू पाहत होता मोनिश जोशी. तो फलंदाज अखेर प्रशांत यांनी त्याला शांत केलेला आहे. न्यू बॅटर वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येतोय साहिल जोशी. गावदेवी ओवली संघ आपण पाहतोय नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जबरजंग गोडसे संघाचे ते आगमन झालेले आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. VIP टाइज और हार्ट ऑफ गोडसे हरेश केने आपले हार्दिक स्वागत आहे. यावेळी मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू टोललेला आहे एकेरी धावेसाठी. एकेरी धावेने अकाउंट ओपन करतोय साहिल आणि एका धावेने ओवली संघाची धावसंख्या वाढते धावपलेकर 14 धावा. जंत्राचा कारभाव संघाचा संघ नाही का आपण जर इथे उपस्थित असाल तर संपर्क साधायचा आहे. वेलकम केतन केने टायगर. धनराज आपले हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र पलटी शॉट आणि चेंडू निघून जाईल सीमा पार स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटच्या वरून षटकार. वंडरबॉय भिवंडी याच्या बॅटमधून निघालेला वंडरफुल सिक्सर. धावसंख्या 6 ने वाढते धावपलेकर 20 धावा. मागणं षटक पाहायला मिळत आहे कारण या षटकामध्ये एक महत्त्वाचा विकेट जरी प्राप्त केला असला प्रशांत गायकवाड याने तरी मात्र तब्बल 20 धावा खर्च केलेले आहेत.
गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्कवर सन ऑफ तानाजी देवेंद्र ठाणगे सज्ज होतोय. तर समोर जाईल फलंदाज साहिल जोशी, ज्याने आतापर्यंत एक चेंडूचा सामना केलेला आहे आणि वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. तर दुसऱ्या बाजूला जयेश पाटील वैयक्तिक 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय 2 चेंडूंचा सामना करताना, ज्यामध्ये एक षटकाराचा समावेश आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, मध्ये चेंडू सरळ निघून जातोय या यष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर, धावफलक 20, दुसरं षटक मार्ग असतंय. सुरू असलेला सामना आपण बघतोय गावदेवी ओवली विपक्ष जहानुमाना पिंपलास या दोन संघामध्ये. देवेंद्र ठाणगे कॉमेंट्री बॉक्स इन करून बोलताना पुन्हा एकदा बीट केलेला आहे फलंदाजाला. दुसरा चेंडू हा डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. देवेंद्र ठाणगे राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना. इथे मात्र क्लीन बॉल, दांडी गोल एसटी वाकवलेले. फलंदाज बाद दुसरा ओवली या संघाचा. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे, धावफलक 20 धावा. नवीन बॅटर सुशांत आता मात्र खेळपट्टीवर येतोय. सुशांत पाटील चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेले आहे. देवेंद्र ठाणगे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. तर समोर जायला फलंदाज नुकताच खेळपट्टीवर आलेला नौका फलंदाज सुशांत पाटील. यावेळी मात्र जोरदार अपील, पंच अपील फेटाळून लावतात. कुठेतरी इम्पॅक्ट स्टँडच्या बाहेर. येस, पंचांचा लेग बाजचा इशारा होतोय. अव्वांतर धाव लेग बाजच्या रूपाने. धावसंख्या एकेरी धावीने वाढते. धावफलक 21 धावा. 21 लॉस फॉर द 2 विकेट्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्ग असते. देवेंद्र ठाणगे पिंपळा संघाकडून दुसरं षटकात आलतोय. देवेंद्र ठाणगे यावेळी सामना करेल फलंदाज जयेश पाटील जेपी. यावेळी कव्हर रिझनमध्ये जे चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये होता, मात्र सुदैव कुठला क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नव्हता. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. सिंगल धावसंख्येमध्ये बदल होतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू, जोरदार अपील, पंच संमत नाहीत. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती, 2 षटकाची समाप्ती नंतर 2 बाद 22, 2चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय स्कोरबोर्डवर. 22 धावा, 2 विकेट, 2 षटकांची समाप्ती.
गोलंदाजीमध्ये दुसरा बदल गोलंदाजी करण्यासाठी चेंडू सोपवण्यात आलेला आहे. कौशिक म्हात्रे या गोलंदाजीच्या जात्यामध्ये नौका गोलंदाज युवा गोलंदाज सध्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तर सामोरे जाईल फलंदाज जयेश पाटील. JP यावेळी मात्र गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. जयेश पाटील ह्याच्या बॅटमधून हा षटकार. जांताराचा खारबाव संघाचे इथे आगमन झाले. जांताराचा खारबाव संघाचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयभजन गोडसे ए विपक्ष जांताराचा खारबाव या दोन संघामध्ये. कौशिक म्हात्रे याचं स्वागत षटकाराने केलेलं आहे. इथे मात्र छोट्या बॅकलीचा वापर करून केवळ चेंडूला दिशा दिली आहे. फ्लिकचा फटका आपण पाहतोय. या 2 धावा. या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या 30. तिसरं षटक मार्गस्थायी सुरू असलेला सामना आपण बघतोय गावदेव ओवली विपक्ष हनुमान पिंपळास या दोन संघामध्ये. कौशिक म्हात्रे पिंपळास संघाकडून तिसरं षटक हाताळतोय. हा पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज जयेश पाटील. गुडघ्यावर बसून हा फटका केलेला आहे या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. ते क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत फलंदाज जयेश पाटील एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 21 31 सॉरी 31 धावा धावप्लेवर झाले गेलेल्या तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. नेक्स्ट मॅच खारबाव विपक्ष गोडसी या दोन संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकाने संपर्क साधायचा आहे आणि संपर्क साधून लगेच टॉससाठी तयार राहायचं आहे. कौशिक म्हात्रे यावेळी सामना करेल फलंदाज सुशांत पाटील. स्विंग अँड मिस अतिशय सुरेख चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावप्लेवर 31 धावा. कौशिक म्हात्रे पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज सुशांत पाटील. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बेट केलेलं आहे फलंदाजाला. चांगली गोलंदाजी कौशिक म्हात्रे पूर्णपणे कौशल्य आपल्या पणाला लावताना पाहायला मिळतोय. आणि सुशांत अगदी 3 चेंडूपासून मैदानामध्ये शांत आहे. कारण या 3 चेंडू तो निर्धाव खेळलेला आहे. एकही धाव त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेली नाही. कौशिक म्हात्रे पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज सुशांत पाटील. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होत आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. रिस्की धाव. इथे मात्र अतिशय जोखमीची धाव होती. मात्र कॉलिंग जयेश पाटीलची होती. 2 धावा पूर्ण. या दुहेरी धावेने षटकाची समाप्ती 3 षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. बरोबर 11च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा झळकलेल्या आहेत. गावदे ओळी संघाने 33 धावा. 3 षटकांची समाप्ती 33 धावा.
राजमाली शेवटचं षटक घालण्यासाठी सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज जयेश पाटील. धावसंख्या 33, डबल 3 आपण पाहतोय. 3 षटकांची समाप्ती अंती. इथे मात्र पायांचा वापर क्षेत्ररक्षकाने केलेला आहे. अगदी पायाने चेंडू अडवलेला आहे. फुटबॉलचा चांगला वापर पाहायला मिळतोय. नक्कीच शोले पिक्चर मधल्या गब्बरची आठवण ताजी होते. ज्याप्रमाणे पायांचा वापर इथे क्षेत्ररक्षकाने केलेला आहे. धावसंख्या 34. यावेळी फटका फसलेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. कॉट अँड बॉलच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. तीन फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. पहिला फलंदाज 13 धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 20 धावसंख्येवर आणि नुकता तिसरा फलंदाज 34 धावसंख्येवर बाद झालेला आहे. नवीन फलंदाज सूरज थेले. यायलो मात्र पिकअप शॉट मात्र सरळ क्षेत्ररक्षक जातामध्ये आणि आपण पाहू शकतो सेलिब्रेशन राजमालेचं. वाह राज नाही, वाह ताज नाही, वाह राज बोले. पप्पू वापस पास हो गया कारण दूसरा झेल पप्पू याने पकडलेला आहे. राज याने आतापर्यंत बॅक टू बॅक 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. पवन पाटील आता मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिकवर राजमाली. राज विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का पाहावं लागेल. राज विकेट हॅट्रिक घेईल का आज पाहावं लागेल. यावेळी अटपटे अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये एकेरी धावेसाठी सिंगलने संघाची धावसंख्या 35 धावा. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले आहेत. फक्त 2च धावा राज यांनी खर्च केलेल्या आहेत आणि 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. आता समोर आता जयेश पाटील आहे जो मोठा फटका खेळण्याचा निश्चित प्रयत्न करेल कारण अनामर्ज षटक आहे. राज जयेश पाटील विरुद्ध कुठला चेंडू हाताळतोय. यायले हुकचा फटका आणि लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. हा शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू. पलटी शॉट पंचांचा बिमर नोचा इशारा आणि चेंडूही जातोय सीमा पारला. षटकार 7 धावा धावफलक मध्ये जोडल्या जातील. जखमेवर मीठ कारण पुढील चेंडू फ्री असणार आहे.
46 धावा 46. सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये बघितलं तर फक्त 2च धावा आणि त्यानंतर मात्र एका चेंडूमध्ये तब्बल 11 धावा खर्च केलेल्या आहेत. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र स्वतःच्या फॉलरमध्ये चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचीत. निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकामध्ये ओली संघाने धावपलीकडे धावा जोडलेल्या आहेत. त्या 47 आणि 48 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे पिंपळाच्या संघासमोर. तर टॉससाठी या अंतराचा कारभाव संघाचा संघनायक आणि जयबजरंग गोडसे हे संघाचा संघनायक. सर्वप्रथम टॉस अगोदर आपण नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर टॉस केला जाईल. जनताचा खारभाव आणि जयबजरंग गोडसे सर्वप्रथम आपण ऑपरेशन नोंदसाठी संपर्क साधायचा आहे आणि त्यानंतर टॉस केला जाईल. या स्पर्धेचे नियमावली ड्रेसिंग कंपल्सरी आणि ड्रेसिंग कंपल्सरी नसल्यामुळे पिंपळा संघाला 2 धावांची पेनल्टी दिली गेलेली आहे आणि परिणामस्वरूप ओवली संघाच्या धावफलकामध्ये 2 धावा ॲड केल्या गेलेल्या आहेत आणि आता मात्र ओवली संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 49. म्हणजे लक्ष जे असणार आहे जवानमान पिंपळा संघासमोर 50 धावांचं. हे इक्वेशन आपण पाहू शकता ओम फोटो लाईव्ह टेलिकास्ट टीमचं 24 चेंडू आणि 50 धावा.
गावदेवी ओवली या संघाकडून पहिलं गोलंदाज साठी सज्ज झाले तो साहिल जोशी आणि जैन पिंपलास या संघाची सलामी जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे योगेश म्हात्रे देवेंद्र ठांगे. नेक्स्ट मॅच जाणता राजा खारबाव आणि गोरसी ये बिग मॅच बिग फाईट्स. पहिला चेंडू मोठा फटका ऑन साईडला चांगले क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये मात्र एक धाव रोखू शकत नाही तिथे. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती जैन पिंपलास या संघाची बिनबाद 1. विजयाचं लक्ष्य आहे 47 धावा होत्या पॅनलच्या 2 49 आणि टार्गेट दिलेला आहे तो गावदेवी ओवली संघाने 50 धावांचं. जांताराचा कारभाव आणि गोरसी ये पुढे येऊन मारला फटका झेल शक्यता कुठला क्षेत्ररक्षण तिथे नाही मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि फेकीसुद्धा चांगली केलेली आहे मात्र एक धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्या 1नी धावसंख्या जात आहे ती 2. दोन्ही खेळाडूंनी खातं खोललेलं आहे ओपन केलेलं आहे इथे. काय चेंडू डेट चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. चला पहिली इनिंग संपलेली आहे. जाणताराचा खारभाव आपण अपशैली नोंद करून घ्यायचं आहे. लगेच तुमचा सामना सुरू होणार आहे गोरसे ये आणि जाणताराचा खारभाव. जयेश पाटील ओपनिंगला आला होता मात्र 10 चेंडू फेस केले आणि 10 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा चोपून काढले. त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. सुंदर चेंडू टॉस करण्यासाठी इथे उपस्थित झालेला आहे जाणताराचा खारभाव. पहिल्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शेष आहेत. डॉट चेंडू निघाला होता मात्र विकेट किपरनी रनआउटच्या स्वरूपात तिथे काहीतरी केलं होतं मात्र त्यांना काही सफलता मिळाली नाही. साहिल जोशी पुढचा चेंडू टाकणे सज्ज योगेश म्हात्रेला. मोठे फटके मारावे लागेल 50 धावाचा टार्गेट सज्ज करायचा असेल तर. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव पूर्ण झाली ती जर्मन पिंपळा संघाची बिनबाद 3 अशी धावसंख्या. पहिल्या षटकाचा विचार केला आपण गावदेवी ओवली संघ बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले षटकामध्ये तब्बल 20 धावा चोपून काढल्या होत्या मात्र इथे 4 चेंडू टाकून झाले मात्र फक्त धावा खर्च केल्या 3. साहिल जोशी आत्ता मात्र बघायचा आहे डॉट चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू ऑन साईडला मारला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फेकी सुद्धा चांगली झालेली तिथे मात्र एक धाव थांबू शकत नाही. धावसंख्या 1ने पुढे सरकली ती जय हनुमान पिंपळा संघाची बिनबाद जिंदाबाद 4. चला टॉस करण्यासाठी व्यासपीठावर
सतीश तले आपल्या असं टॉस करायचं आहे. जांताराचा खारबाव आणि गोरसे ये. चल दोन्ही संघ इथे उपस्थित झालेले आहेत. हा सामना सुद्धा 4 षटकांचा असेल. टॉस होते सतीश तले यांच्या हस्ते. कोणी जिंकला? पवन. पलटी शॉट मारला होता मात्र विकेट किपर गॅदर करता आला नाही चेंडू तिथे. मात्र डॉट चेंडू निघतोय. जांता राजा खारबाव या संघाने टॉस जिंकलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे फक्त 4. पलटी शॉट केला होता देवेंद्र ठाणगे. बॅटच्या पट्ट्यावर चेंडू आला नाही. आता मात्र मोठा फटका. झेल होण्याची शक्यता तिथे. सर्कलच्या आतमध्ये झेल पकडतोय मोनिश जोशी. आणि पहिला फलंदाज बाद होतोय जयनवान पिंपळास या संघाचा देवेंद्र. नवीन फलंदाज राज माली. विजयाचं लक्ष अजूनही भले मोठं आहे. 46 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आणि पहिल्या विकेट नंतर राजमाली स्वतः आलेला आहे इथे. बघायच्या राजमालीमध्ये फार अपेक्षा आहेत. बॅटची कडा लागली होती मात्र अपील तिथे जोरात केला होता. मात्र एकदा रोखू शकत नाही ते. धावसंख्या 1 पुढे भर भरते ती न्यू जैनुमान पिंपळास संघाची 1-5. पवन. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला होता तिथे योगेश यांनी. योगेशच्या काही बॅटमध्ये चेंडू येत नाही आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर राहिलेली आहे तिथे 1-5. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि विजयाचं लक्ष अजूनही 45 धावांची गरज आहे. आता मात्र लेग साईडला मारला फटका गॅपमध्ये आहे. चेंडू सरकतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या 4 वाढलेली आहे ती 9. आता मात्र रिव्हर्स मारला फटका गॅपमध्ये आहे आणि चेंडू सरकतोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौकार योगेश दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती जैनुमान पिंपळास या संघाची 1-13. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. आता मात्र
एक्का दुक्का चालणार नाही. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली पाहिजे इथे, तरच सामना विजयाच्या नजदीक जाऊ शकते. पियुष आलेला इथे. जतीन पाटील पहिला चेंडू ऑन साईडला जेपीच्या हातामध्ये आणि थ्रो बघा किती चांगला, मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 14. 11 चेंडू 36 धावांची गरज. जाणता राजा संघाचे मयूर तरे आपण व्यासपीठावर स्थाना बनवायचं आहे. आणि हे ग्राउंडचा जर आपण विचार केला, हे ग्राउंडचे अध्यक्ष पियुष पाटील हे आहेत. कोण बोलला डॉट चेंडू गेलेला इथे. आता मात्र 10 चेंडू आणि 36 धावांची गरज. फार कठीण होत चाललेलं आहे लक्ष JN1 पिंपलास संघाकडे. आता मात्र मोठा फटका आलेला आहे आणि सुंदर झेल, आणि इथे मात्र फलंदाज होते फेल. गोरसे संघातील योगेश केने आपण व्यासपीठावरून स्थाना बनवायचं आहे. पप्पू घरात ज्यांनी 2 झेल अचूक टिपले होते आणि तोच फलंदाजासाठी आलेला आहे. पप्पू घरात 9 चेंडू आणि 36 धावांची गरज. मोठा फटका मारण्यानंतर बॅटची इनर एज आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती JN1 पिंपळा संघाची 15. आता मात्र स्ट्राईकला राज माली येतोय. उर्वरित तिसऱ्या षटकात 2 चेंडू बाकी आहेत. विजयाचं लक्ष आहे ते 8 चेंडू आणि 35 धावांची गरज. या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले तर 20+ शेवटच्या षटकामध्ये कठीण नाही आहे. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नंतर तिथे बीट झालेत. चेंडू पडल्यानंतर चेंडूनी उचली घेतली होती. विकेट किपरच्या हातात डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर आहेत फक्त 15. आत्ता मात्र लेग साईडला मारला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. धावसंख्या 2ने पुढे सरकते ती 3 षटका अखेरीस 17. अजूनही 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. शेवटचं षटक आयुष पाटील. मला असं वाटलं की जेपी येईल, कारण 29 धावा कुठलेल्या आहेत.
1-2 विकेट घेतले असते ते कदाचित सहा चेंडू आणि 33 धावांची गरज. आयुष पाटील पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच वळतात, इशारा करतात वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 18. माझ्यासोबत पियुष मैदानाची पाहणी करत असताना आता मात्र मोठा फटका मारण्यात विकेट कीपरच्या मागे झेल पकडले साहिल यांनी आणि फलंदाज बघा किती धावत धावत आले, घाई झाले त्याला चेंडू खेळण्यासाठी. नवीन फलंदाज फुलटॉस चेंडू, मोठा फटका मारण्यात. तू चल मैं आया, आला तसाच गेला. पत्रकाराकडे आपल्यामध्ये उपस्थित आहेत जांतराचा खारबा संघाचे मयूर तरे आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. तर या स्पर्धेचे आयोजक भावीजी थले यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करायचं आहे. जांतराचा खारबा संघाचे की प्लेयर आपण पाहतोय मयूर तरे, प्रतीक पाटील उद्योगपती बेले यांचे इथे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. तसेच आपल्यामध्ये गोरसई संघाचे ऑलराऊंडर योगेश केने उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल. हरेश केने आपण या. हरेश केने, योगेश केने ऑलराऊंडर आपण पाहतोय, यांचा हेतूची सन्मान केला जातोय. तसेच योगेश केने आपणास विनंती असेल की आपण या. हरेश केने, हरेश केने आपणास विनंती असेल की आपण या. तर मॅन ऑफ द मॅच कडे बनवूया गावदेव ओवळी संघाने हा सामना जिंकले. अभिनंदन गावदेव ओवळी आणि हार्ड लक जय हनुमान पिंपलास. मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्यांनी सलामी लावून 10 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं, ज्यामध्ये